धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला थारा या उत्तरे प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागते तिष्ठ तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय सर्वमंगलहि मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते विठ्ठला विठ्ठला धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते ऐका वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या दिवशी संतांची भेट झाली ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तुकोबराय म्हणले माझं जीवन धन्य झालं सार्थकी लागलं चिंतनावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे आपला असा आपल्या या श्री क्षेत्र प्रभावती नगरीमध्ये आणि दत्तनगर धर्मनाथ बीज महोत्सव मातेच्या समोरची ही सेवा आहे ज्यांनी हे रोपटं लावलं होतं भागवताचार्य शिव महापुराणकार असणारे वैकुंठवासी भगवान महाराज पुरी अंतीच परंपरा यद्यदाही चरती श्रेष्ठः तत्तत् देवोत्तरो जना येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी तीच परंपरा आपल्या हातामध्ये घेऊन भागवताचार्य शिव महापुराणकार अगदी विठ्ठल महाराज पुरी हे चालवत आहेत आणि सर्व त्यांना गल्लीचं परभणीचं सर्वांचं सहकार्य आहे सर्व जमलेल्या माता वर्ग ताई वर्ग नाना काका मामा आहेत उपस्थित खिलारे साहेब गाण्या करत आहेत विष्णू महाराज आहेत टाकळीचे मामा आहेत आमचे एकुरक्याचे मामा आहेत दादा आहेत पक्वा सम्राट गोविंद महाराज पारवेकर आहेत पक्वा सम्राट आमचे हरकळ दादा आहेत 3 यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तन विठ्ठला
शहाणे साहेबांचं साऊंड सिस्टीम चांगली आहे. सगळे मिळून आपण या ठिकाणी सेवा करू. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय बोलले, ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं त्यांची भेट झाली, तो माझा दिवस कसा झाला, धन्याचा झाला. असंही मंडळी सर्व आता ऐकणारे मंडळी आहेत, सर्वच आमच्या आता युवा कीर्तनकार जयात आहेत, आमच्या फुलारीताई आहेत, सर्वच आता या ठिकाणी. असं काय झालं तुकोबराय की साधूचं दर्शन झालं आणि तुमचं जीवन धन्य झालं. तर असे मंडळी या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत, अति दुर्लभ 3 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रिमेवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रियः. पहिली दुर्लभ गोष्ट आहे मानवाचा जन्म भेटणं. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे गळ्यात माळ असणं, परमार्थाची आवड असणं, देवाची भेट होणं, अशी इच्छा असणं. आणि तिसरी गोष्ट आहे साधूचं भेट होणं, त्यांचं दर्शन होणं. मानवाचा जन्म कधी भेटत असतो? कराड साहेब, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, भोग तो न घडे संचिता वाचोनी. जास्त पुण्य झालं की स्वर्गाची प्राप्ती, जास्त पाप झालं की नरकाची प्राप्ती. पण पापन पुण्य समान झालं, माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. सरपंच ज्ञानोबराय म्हणले, पापन पुण्य समान झाल्याच्या नंतर आपल्याला मानवाचा जन्म भेटत असतो. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला मानवाचा जन्म भेटला. मंडळी, दिले इंद्रिय हातपाय सगळं देवानं. देवाच्या दर्शनाला का जायचं, देवीच्या दर्शनाला का जायचं? आई साहेब, देवानं मला काहीतरी द्यावं म्हणून दर्शनाला जायचं नाही, तर देवानं मानवाचा जन्म दिला म्हणून त्याच्या दर्शनाला जायचं. असा पुरी महाराज स्वतः टाळ घेऊन उभा बाबा आहे त्या ठिकाणी. मग चिंता करायची नाही. आता हे जे रोग व्हालेत माणसाला, शुगर वाढ, बीपी वाढ, वय मुलाचं किती पुंडदाजी, 10 वर्षाचा मुलगा आणि त्याला चष्मा लागायला, 12 वर्षाची मुलगी पांढरे केस व्हाले, 22 वर्षाचा माणूस त्याला शुगर व्हालाय. हे कारण काय आहेत? माणसं चिंता जास्त करायत. आता शहरच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर टेन्शन. लहान पोराला म्हणलं ना, बाळू इकडे, महाराज बोलू नका, लय टेन्शन आहे. शाबास. आता कशाचं टेन्शन आहे? पण आमची लहान मुलगी तिला बारकी म्हणतो, बारकी इकडे सरका तिकडे, मला लय टेन्शन. आता हिला काय, मी पाकिट आणू, हिला काय टेन्शन आहे? पण प्रत्येक जणाला काय आता बडी माय टेन्शन आहे. गोविंदा असा माणूस नाही की त्यांना काय नाही टेन्शन नाही. पण असं आहे मंडळी, हे रोगाचं नाईक साहेबाला मी विचारले, रोग का व्हालेत? म्हणजे एकमेव कारण आहे त्याला, काय आहे? टेन्शन, चिंता. वा, तुम्ही जर जास्त चिंता केली तर तुम्हाला रोग भेटतात शाने साहेब. आणि तुम्ही जर भगवंताचं, दत्तात्रेयांचं चिंतन केलं तर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? ऐका, चिंता करोगे तो मिलेगी बीमारी, चिंता करोगे तो मिलेगी बीमारी, और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर देव भेटन, आणि चिंता केली तर आपल्याला दवाखाना भेटन. विठाला म्हणून मंडळी, टेन्शन जास्त घ्यायचं नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. ललाटीचे लिहिले तिने अगोदरच आपल्याला किती संपत्ती येणार आहे, आपल्याला कोणतं पद भेटणार आहे, हे सगळं आपल्या प्रारब्धानं भेटत असते. आता कसं होईल एवढी चिंता करायची नाही, कारण मानवाचा जन्म भेटलेला आहे आपला. एक दुर्लभ नरदेह दुर्लभ असा. बर, चला दुसरी गोष्ट दुर्लभ काय आहे? शाने साहेब, तुम्ही जाणता कुत्र्याला हाना पलीकडे अगोदर, त्याच पुन्हा सूत्र जमन झाले कसं नाही, येऊ द्या त्याला. पुन्हा लोक म्हणायचे माणिक महाराज कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं. असं नाही. विठाला विठाला, भजन करा. कीर्तनात गडबड जमत नाही, आणि गडबडीत काय होते महाराज. कालच माझं रिसोडला कीर्तन होतं, रिसोड तालुका, रिसोड जवळ कीर्तन, मी फेटा बांधून निघालो. एक मावशी म्हणली, महाराज मला ओवाळायची. मला ओवाळायचं कुठं? तिथं 3000 लोक येऊन बसले. म्हणली थांबा थांबा. महाराज तिनं गडबडीत मला ओवाळलं. हो, साखर लावली कपाळाला आणि तांदूळ दिले खाला. मग तुझ्या लक्षात आलं. विठाला
मानवाचा जन्म भेटणं हे दुर्लभ आहे एक, आणि या मानवाच्या जन्मात आपल्याला कोणतं कर्म करायचे, देवाची आवड लागणं हे दुर्लभ आहे. कै बिरडे फिटेनं आणि कै तो स्वामी भेटे लागे पंढरीनाथा, आणि जीवा लागली तळमळ व्यथा. कधी मला काय होईल, देव भेटन मंडळी अशी आस लागणं, गळ्यात माळ असणं, एकादशी धरणं, पंढरपूरची वारी करणं, सप्त्याला वर्गणी देणं हे सुद्धा दुर्लभ आहे. किती टक्के माळकरीत आपल्या महाराष्ट्रात? 2% माळकरीत फक्त. बाकीचे मला आज रविवारी सांगायचं. म्हणजे आपण भाग्यवान आहेत मंडपामधले की आपल्या गळ्यात काय आहे, आपण एकादशी धरतो, पंढरपूरची वारी आहे. विठाला मानवाचा जन्म भेटणं दुर्लभ आहे एक, तो भेटला आपल्याला. अंतकणात देवाविषयी प्रेम असणं हे महत्वाचं. अंतकणात चांगलं कर्म करणं, ज्यांनी चांगले कर्म केले त्यांना चांगलं फळ प्राप्त हो असं. आणि तिसरी गोष्ट आहे साधूचं दर्शन. आणि तुकाराम महाराज म्हणले आजच्या दिवशी मला ज्ञानोबरायांचं संतांचं मला दर्शन झालं, आणि माझा काळ आणि वेळ कसा झाला दाजी, धन्याचा झाला. धन्य काळ संत भेटी, आणि पायी मिठी पडली ते. धन्य शब्द डोळ्यासमोर आणा, बडी माय. धन्य कशाला म्हणतात? प्रपंचातली धन्यता वेगळी आणि परमार्थातली धन्यता. आपण प्रपंचात धन्यता कशाला म्हणतो? वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. संपत्ती मिळाली आपण म्हणतो ते माणूस खूप भाग्यवान आहे, धन्यवाद. आता पंचदशीतले श्लोक ऐकायचे तुम्हाला. विद्यारण्य स्वामी आपल्या चेल्यांना शिष्यांना शिकवत असताना परमार्थातली धन्यता सांगतात. कोणती धन्यता हे आता ऐका. विद्यारण्य स्वामी पंचदशीत म्हणले, धन्य होम नित्य स्वात्मान मंजसा वेदनी, धन्य होम ब्रह्मानंद विभाती में पष्टम, धन्य होम दुःख संसारिक ने व्यक्षद्ये, धन्य होम कर्तव्य न विद्यते किंचित, धन्य होम प्राप्त सर्व माध्य संपन्नम, धन्य होम पुन्हा पुन्हा धन्य. आपल्या डोळ्यानं सगुण स्वरूप पांडुरंगाचं दर्शन घेणं त्याला काय म्हणायचं? धन्य. आपल्या जीवनातलं पूर्ण अंतकरणातलं अज्ञान निघून जाणं त्याला म्हणायचं धन्य. ज्या दिवशी आपलं सगळं दुःख निघून जाईल त्या दिवशी म्हणायचं. आता आपलं कसं, आता नेहमी सांगतात आमचे महाराज, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिनरत उदास, थोडे थोडे सबही दुखी, सुखी राम के दास. कोणी मनानं दुखी आहे तर कोणी शरीरानं दुखी. बरं, मन शरीर चांगलंय तर खिशात पैसे नाही. पैसेवाल्याला मान असते, धनवंत लागेल सर्व मान्यता आहे. माणसं घरासमोर कोणाचे जास्त जमा होतात? सोळंके माय, ज्याच्याकडे धन आहे अण्णा त्याच्याकडे. श्रीमंताची मेली शेळी आणि रडू लागली सगळी आळी. श्रीमंताची काय मेली? श्रीमंताची मेली शेळी आणि रडू लागली सगळी आळी. आणि गरीबाची मेली बायकून कोणाला नाही गेली. तुम्हाला तर सगळंच पाड दिसायले, कोणालाच ऐकून नाही गेली. म्हणजे सगळा मान कशाला? धनवंता लागीन सर्व मान्यता आहे. तर आपण धन्य कशाला म्हणतो आणि परमार्थातली धन्यता कशाला आहे मंडळी? की सगळं दुःख निघून जाणं याला म्हणा. कर्तव्य न विद्यते किंचित. आता सकाम कर्म आणि निष्काम कर्म सुद्धा करायचं शिल्लक राहिलं नाही. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, विश्रांती पावलो सांभाळा. आता आमची तृष्णा थांबलेली आहे याला म्हणा धन्य. गेले आशा पास निवारोनी याला म्हणायचं. कर्तव्य न विद्यते किंचित प्राप्त सर्व माध्य संपन्न. सुखाच्या सगळ्या गोष्टी आम्हाला आता प्राप्त झालेल्या आहेत त्याला धन्य म्हणा. तृप्ती कोपमा भवे लोके. आता मन आमचं तृप्त झालेलं आहे. तुम्ही जेव घातल्यानंतर तन म्हणजे शरीर तृप्त होईल पण मन तृप्त होत. मन तृप्त कधी होणार आहे? साधूच्या दर्शनानं. मग त्या ठिकाणी धन्य काळ संत भेटी. आमचे 6 कामापैकी एक जरी काम झालं की ते धन्य झाला याला म्हणतात धन्य. धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन. धन्य
धन्य संताचे, बघा कसे आपला विषय चालू आहेत आपले. धन्य काळ संत, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ, कोणत्या काळात संतांचं दर्शन झालं की काय झालं, आपला काळ धन्याचा झाला. धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली ते, त्यांच्या पाया पडाव. पाया पडाव किती फायदे होणार? 4 फायदे होणार. अभिवादनशीलस्य वर्धनो नित्य सेविता चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य वाढते 1, विद्या वाढते 2, बल वाढते 3 आणि यश वाढते साधूच्या दर्शनाने. बघा ना, यश कोणाला प्राप्त झालं? पांडवांना. द्वारकेचा राणा पांडवांना प्राप्त झालं. खिलारे महाराज आहे. आता डोळ्यासमोर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामकः पांडवाचे किम कुर्वत संजय. इकडं डॉक्टर साहेब पांडव आहेत आणि इकडे कौरव आहेत. बघा आता कसा प्रसंग. आता शंखनाद झाला की सगळ्यांना हातात धनुष्य घ्यायचे. आता कौरवाकडून कोण कोण आहे? भवान भीष्मस्य कर्णस्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, शकुनी मामा, शैल्य मामा. कुठून? दुर्योधनाकडून. आणि पांडवाकडून 7 अक्षोणी सैन्य, भगवान कृष्ण आणि 5 पांडव. आता समोर युद्ध. आता एकुणाकाला बाण मारायचा. तितक्या धर्मराजा म्हणजे पांडवांचे मोठे भाऊ खाली आले. म्हणजे थांबा, काय करायचंय? यांच्या पाया पडून येतो. बघा ज्याला बाण मारायचे त्याच्यात काय गेले ते आता पाया पडले. आणि कोणाच्या पाया पडले? भीष्माचार्यांच्या पाया पडले, हा कृपाचार्यांच्या पाया पडले, अश्वत्थामाच्या पाया पडले, शैल्य मामाच्या पाया पडले, शकुनी मामाच्या सुद्धा पाया पडले. आणि पडल्यानंतर त्या काय व्यासांची बुद्धी आहे महाराज. त्या 5 जणांच्या मुखातून एक श्लोक निघाला. कोणता निघाला? प्रियतोस्मी पुत्र युद्धस्व जयाप्नुहि संयुगे यत्ते भिलिसितम चान्य तदाप्नुहि पांडव. पांडवांनो, आता तुम्ही आमच्या युद्धाच्या काळात दर्शन घेतले ना. हा महाराज तुमचं दर्शन घेतलं. प्रियतोस्मी पुत्र युद्धस्व, तुम्ही युद्धा करता इथं आलास ना. हा, आता मी तुम्हाला असा आशीर्वाद देतो. शकुनी मामा म्हणले, भीष्माचार्य म्हणले, कृपाचार्य म्हणले, यात युद्धात तुमचा विजय होणारच आहे. पण ज्या ज्यावेळेस तुम्ही विजयाचा संकल्प करता स्वर्गापर्यंत तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हे आमचा आशीर्वाद आहे. म्हणजे शत्रूचं दर्शन घेतलं. आणि शकुनी मामानं सांगितलं, दुर्योधन माझ्या संगच होता पण एक कधी माझ्या पाया पडला नाही. न पाया पडल्यामुळे याला काय मी विजयाचा आशीर्वाद दिला नाही. न पाया पडल्यामुळे त्यांचा अपयश झालं. आणि पाया पडल्यामुळे काय झालं तुम्हाला माहित आहे. आता हे मतदानात कसं घ्यायचं आहे का नाही? विठाला विठाला पडायचं मला माहिती आहे. कराड डॉक्टर साहेब मला मतदान करणार नाहीत, पण पाया का पडायचं? दुसऱ्याला म्हणून नाही, करू नका म्हणून. ऐकताय तुम्हाला याच्यासाठी काय करायचं? आता सक्रात गेली महाराज. आता असे जाणाताई सक्रातीचा तिळगुळ घ्या एकनाथाजी, गोड गोड बोला. असं एकनाथाजी, पत्नीला तिळगुळ देणं ही तुमची श्रद्धा आहे. काय? पत्नीला तिळगुळ देणं ही तुमची श्रद्धा आहे. आणि ती वर्षभर तुमच्यासोबत गोड बोलन ही तुमची अंधश्रद्धा आहे. झाल्या का तुमच्या? लक्ष्मणदाजी, पत्नीला तिळगुळ देणं ही तुमची काय अण्णा श्रद्धा आहे. पण ती गोड बोलन ही तुमची नंबर 1 काय? अंधश्रद्धा. एक सांगितलंय आपण की विजय का त्यांचा प्राप्त झाला? ते समोरच्या काय पडले? पाया पडल्यामुळं. अभिवादनशीलस्य वर्धनते सेविता चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशो बलम. दर्शनाचा परिणाम आहे, यश वाढते, विद्या प्राप्त होती. एकलव्याला विद्या प्राप्त झाली, आयुष्य सच्चिदानंद बाबाचं वाढलं, बल हनुमंतरायाला प्राप्त झालं. मग धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली. महाराज संतांचं नामस्मरण केलं. काय फायदा आहे? आता तुम्ही 1.5 मिनिटं लक्ष देऊन ऐका. अंतःकरणातून आपण जर साधूचं नामस्मरण केलं, त्यांची आठवण केली, तर पांडुरंगाचं दर्शन होतं ना. आपलं कल्याण कसं होते? जुनी कथा न सांगता आता 39-40 दिवस झाले त्या कथेला ऐका. सगळ्यांना ते साधू माहित आहेत. आता भारतामध्ये 1 नंबरचे साधू जे साधूकड महाराज फिल्मी स्टार, क्रिकेटपटू, दर्शनाचा परिणाम, उद्योगपती, पंतप्रधानाचे भाऊ, सगळे ज्यांचे शिष्य 200 देशामध्ये ज्यांचे शिष्य आहेत, असा एक महात्मा. पिवळं वस्त्र घातलेला आहे, कपाळाला चंदन आहे, गोपीचंदन टिळा लावलेला आहे, जटा बांधलेल्या आहेत, एका हातात माळ आहे,
आणि सतत त्यांचं 18 तास त्यांचं भजन चालू आहे. राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण भजन चालू आहे. वृंदावनचा महात्मा, त्याचं नाव काय, काय नाव आहे त्यांचं, जोरावर सांगा महिला मंडळ. प्रेमानंद महाराज. वा, थोडा विको कमी करा. प्रेमानंद महाराज अखंड त्यांचं राधे कृष्ण भजन चालू. सगळे त्यांचे शिष्य आणि त्यांचं नवल. हे महाराज काय नवल आहे. ज्या प्रेमानंद महाराजाकडं स्वतःचा आश्रम नाही, बर, स्वतःचा बंगला नाही, अच्छा, स्वतःची गाडी नाही, हातात मोबाईल नाही, कुठले शिष्य नाहीत, मनाने येऊन ते सेवा करतात. एवढंच नाही मंडळी, सतत ते हसणारे, स्वतःची किडनी सुद्धा त्यांना नाही, पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्या असं वाटतं 100 सूर्य एकत्र आल्यानंतर जे तेज तयार होते ते कोणाकडे तेज आहे, प्रेमानंद महाराज. आपल्याकडे बंगला आहे, 2 फटफटे आहेत, एक बंद पडलेली आहे, सासरवाडी श्रीमंत आहे, टापरे टिपरे लेकर आहेत, सगळं हे शर्ट 15 आहेत, सगळं असून सुद्धा आपल्या चेहऱ्याकडे बघितलं असं वाटते की याला चहा पाजा 200 रुपये उसने द्यावं. ज्या साधूकडं काहीच नाही, 24 तास त्यांचा चेहरा प्रसन्न आहे, स्वतःच्या किडण्या सुद्धा नाही. दाजी, लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी म्हणल्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं काय होते. अरे ज्याच्याकडे सगळी प्रॉपर्टी आहे असे लाखो माणसं चिंताग्रस्त आहेत, पण ज्या साधूकडे प्रेमानंद महाराजाकडे काहीच नाही तो सतत हसत राहतो. ही परमार्थाची शक्ती आहे मंडळी. असे प्रेमानंद महाराज ते राधे कृष्ण. मग त्यांचे सगळीकडे भागवत टीव्हीवर दाखवत, आपण डोळ्यासमोर चित्र आणा. ते प्रदक्षिणा घालताना राधे कृष्ण सगळे शिष्य झाले. नाशिक जवळ ब्रह्मवाडी गाव आहे. तिथले पोरं नाशिकला पैसे छापायच्या मशनीवर असतात. तिथली एक मुलगी 12 वर्षाची, खिलारे साहेब, आणि प्रेमानंद महाराजांचे प्रवचन ऐकून, त्यांचं राधे राधे भजन ऐकून महाराज ती त्यांची भक्त झाली. तसंच तिनं झटू पाडायचा, चंदन लावायचं, हातात माळ घ्यायची, पिवळं वस्त्र अंगावर घ्यायचं आणि त्याच्यासारखं राधे कृष्ण भजन करायचं. सरपंच बघता बघता 12 वर्ष तिनं आपल्या मुखानं राधे कृष्ण भजन केलं. पण दुर्दैव असं होतं महाराज, ती मुलगी अपंग आहे, पायानं बरोबर चलता येत नाही, आणि हा सुद्धा अपंग आहे. 12 वर्ष राधे कृष्ण प्रेमानंद महाराजची आरती करायची, त्यांच्या फोटोचं दर्शन घ्यायचं. आणि मायबाप गरीब होते, मायबापाला सांगायचं, आई मला मोबाईल नको, मला घडी नको, मला महागाचा ड्रेस नको, एकच माझ्या जीवनातली इच्छा आहे. म्हणजे काय बेटा तुझी इच्छा आहे, मला वृंदावनला न्या आणि वृंदावनला नेऊन त्या प्रेमानंद महाराजच्या पायाचं दर्शन घडून द्या, मला लांबून त्यांचं दर्शन घडून द्या, त्यांची नजर माझ्या अंगावर पडू द्या, एवढीच माझी इच्छा आहे. हो, भाऊ लहान आहे, सगळ्या गरिबी. हा म्हणले बेटा उद्या जाऊ, महिन्याने जाऊ. असं बघता बघता बरेच दिवस निघून गेले, पण मायबापानं काय लक्ष दिलं नाही. म्हणजे 12 वर्षाची तपश्चर्या तिची संपली. 18 तास भजन करणार राधे कृष्ण. एका दिवशी तब्येत बिघडली, दवाखान्यात गेले. दवाखान्यातून वापस येताना त्या मुलीनं सांगितलं, बाबा आई, जिवंतपणी जरी मी वृंदावनला नाही गेले तर माझी शेवटची एकच इच्छा आहे, काय, मेल्याच्या नंतर का होईना मला वृंदावनला न्या, बाबाच्या समोर ठेवा, बाबाची नजर माझ्या अंगावर पडू द्या, एवढीच माझी अंतिम इच्छा आहे. मंडळी, 3 दिवसाने त्या मुलीचा प्राण गेला, गतप्राण झाली, देवाला प्रिय झाली. आणि मग मायबाप, छोटा भाऊ रडू लागला, ताई जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण नाही केली, पण काय हरकत नाही बेटा, तुझी अंतिम इच्छा होती ना, मेल्याच्या नंतर का होईना बाबाचं लांबून दर्शन मला घडून द्या. अँब्युलन्स केली महाराज, आणि वृंदावनामध्ये मायबाप ते घेऊन आले, प्रेत घेऊन आले. त्या अँब्युलन्स मध्ये प्रेत टाकलेले स्वतःच्या आईचं. मायबाप वृंदावनामध्ये आले. जे प्रेमानंद महाराज सकाळी 2:30 वाजता उठायचे, 2:45ला स्नान करायचं, आणि 3 वाजता त्यांची परिक्रमा असते वृंदावनला. हजारो लोक डोळ्यासमोर चित्र आणतात, ते फुलं टाकलेले, कोणी रांगोळी काढलेल्या, आणि हजारो लोक त्यांची वाट बघतात. त्या प्रदक्षिणा रोडला महाराज अँब्युलन्स अशी उभा केली, मायबापा हात जोडून उभा टाकले. त्यांना वाटलं आता 4 वाजता बाबा इथं परिक्रमाला येतात, आमच्या लेकराच्या अँब्युलन्स बघतात, त्यांची नजर माझ्या लेकराच्या प्रेतावर जाईन आणि माझ्या ताईचं जीवन धन्य धन्य होईल. दोघं हात जोडून उभा टाकले, राधे कृष्ण त्यांचं भजन चालू. मंडळी, हजारो लोक हातात फुलं घेऊन रांगोळी काढलेल्या होत्या. 4 वाजले, महाराज आले नाही. 5 वाजले, प्रेमानंद बाबा आले नाही. 6 वाजले, 7 वाजले, आणि 7ला एक माईक घेऊन माणूस आला. ऐका, प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, प्रकृती बरी नाही. आता बाबा 10-15 दिवस आश्रमाच्या बाहेर येणार नाहीत.
आज परिक्रमा कॅन्सल आहे, आज बाबा आश्रमात झोपून आहेत, त्यांची तब्येत बिघडलेली. मंडळी, हे शब्द ऐकले मायबाप रडू लागले. त्या मुलीच्या प्रेताकडे बघितलं. ताई, जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण केली नाही बाई, पण मेल्याच्या नंतर सुद्धा आता तुला बाबाचं दर्शन होत नाही. आणि असे मायबाप रडू लागले. पण त्यांना वाटलं आपण आश्रमापर्यंत जावं, बाबाला विनंती करावं. तीच अँब्युलन्स गाडी, मायबाप आणि छोटा भाऊ त्या लेकराचा, ते अँब्युलन्स आनंद महाराजच्या आश्रमासमोर आणली. मंडळी, त्या शिष्य दिसणारे भगवान शंकरासारखे त्यांच्या जटा वाढलेल्या त्या सगळ्यांना विनंती केली शिष्यांना, बाबांनो आमच्यावर कृपा करा. बाबाला मला नुसतं उठा आणि प्रेताकडे फक्त अर्धा मिनिट बघा, 2 सेकंद बघा, एवढीच आमची इच्छा आहे. सांगितलं, अहो तुम्ही कुठून आलात माहित नाही, बाबाला आता 8-9 दिवस डॉक्टर सांगितले उठायचं सुद्धा नाही. त्यांची प्रकृती फार बिघडलेली, तब्येत कामातून गेलेली. सगळे मायबापांनी सांगितलं, आता काय, देवाचीच इच्छा नाही, त्यांचीच इच्छा नाही, प्रेमानंद महाराजांची. गेटवरच सगळ्यांना दर्शन घेतलं आणि मुलीच्या पाया पडी, बाई तुझी आम्ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही, तर आम्हाला माफ कर बेटा. आणि तीच अँब्युलन्स गाडी वृंदावनामधल्या स्मशान भूमीपर्यंत आली. आता म्हणजे गावाकडे कशाला, वृंदावनामध्येच हे प्रेत जाळायचं. मंडळी, प्रेत ते स्मशान भूमीपर्यंत आणलं महाराज. 12 वर्षाच्या मुलीचं प्रेत उचललं. मंडळी, लाकडं जमा केले आणि त्या लाकडावर ते प्रेत टाकलं. आता अग्नी डाग द्यायचा आहे. मायबाप भाऊ रोड लागली, ताई तुझी आम्ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही, ताई मला माफ कर बेटा, आम्हाला माफ कर. आणि मंडळी, आता काही सेकंदामध्ये ते प्रेत जाळायचे. तर पाठीमागे साप साप आवाज येऊ लागला पायाचा, राधे कृष्ण भजन ऐकू येऊ लागलं. महाराज हातातलं ते अग्नी डाग द्यायचा जाळ खाली पडला. पाठीमागं पाहिलं तर साक्षात प्रेमानंद महाराज, गंध लावलेला, लुंगी गुंडाळलेली, आणि असे महाराज पाठीमागून येऊ लागले. त्यांचे 4 शिष्य राधे कृष्ण म्हणत म्हणत त्या ठिकाणी आले. मायबापान दर्शन घेतलं. बाबा, शेवटी का होईना आमच्या मुलीची इच्छा पूर्ण केली. ढसा रडू लागले. आमच्या मुलीची इच्छा होती बाबा, तुम्ही पूर्ण केली. प्रेमानंद महाराज त्या प्रेताजवळ आले. मंडळी, 39 दिवस झाले या घटनेला लक्ष देऊन ऐका. प्रेताजवळ आले, त्या प्रेताला डोळे भरून पाहिलं आणि स्वतः प्रेमानंद महाराजांनीच त्या प्रेताचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली त्या प्रेताला आणि महाराज निघून गेले. यांना सांगितलं, अग्नी डाग दिला. महाराज ते प्रेत जाळलं आणि जाळल्याच्या नंतर 10 दिवस मुक्कामाला मायबाप तिथंच राहिले. म्हणजे जाताना बाबाचे आभार मानावेत, बाबाने शेवटला आमच्या मुलीला दर्शन दिलं. तसेच महाराज पुन्हा आश्रमामध्ये 10 दिवसांना आले. तर त्याच दिवशी त्या गादीवर प्रेमानंद महाराज नेमकेच उठलेले होते. आज प्रवचनाचा पहिला दिवस होता. सगळे आनंदित होते. ते शिष्याने सांगितलं, तुम्ही आजू गेलेच नाही का? नाही म्हणजे आमचं महाराजांना काम केलेले, जाताना आम्हाला लांबून त्यांचं दर्शन घेऊ द्या. हे मायबाप, ती मुलगी, मुलीचा भाऊ प्रेमानंद महाराज समोर उभा टाकले. मोठमोठ्याने रडू लागले, बाबा शेवटी का होईना आमच्या मुलीची तुम्ही इच्छा पूर्ण केली, अनंत उपकार आहेत बाबा तुमचे. आणि ढसा रडू लागले. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, अरे आपको तो मैं पहली बार देख रहा हूं, कहां से आहो आप? तुम्ही कधी आला? तुम्हाला तर पहिल्यांदाच बघायलो. अहो नाही महाराज, 9 दिवसापूर्वी तुम्ही स्मशान भूमीपर्यंत आलात आणि आमच्या मुलीचं कल्याण केलं. सगळ्या शिष्यानं सांगितलं, बाबांना सांगितलं, अरे मी तर आताच या ठिकाणी 9 दिवसानंतर या बेंचवर बसलेलो आहे, भक्ता करता प्रवचना करता. नाही बाबा, 15 मिनिटं आमच्या मुलीच्या कल्याणाकरता तुम्ही दिले, माझ्या मुलीचं तुम्ही दर्शन घेतलं नाही. आणि ज्यावेळेस प्रेमानंद महाराजांना डोळे झाकले आणि ध्यान लावलं, आणि ध्यान लावल्याच्या नंतर ढसाढस डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. मायबाप विचारलं, बाबा रडायला काय झालं? शिष्याने विचारलं, बाबाजी आप रोते क्यों हो? त्यास प्रेमानंद महाराज जास्त रडू लागले. आणि रडत असताना प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, अरे ती मुलगी किती भाग्यवान आहे, किती धन्य आहे. म्हणजे झालं काय? त्याच प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, अरे मी तर या ठिकाणी झोपलेलो होतो, पण माझ्यावर श्रद्धा ठेवली, माझं नामस्मरण केलं, आणि त्या नामस्मरणाचा परिणाम माझ्या रूपामध्ये राधा राणी आणि भगवान कृष्ण त्या ठिकाणी आले. अग्नी डाग दिला, त्या मुलीचं दर्शन घेतलं आणि त्या मुलीला परमधामाला नेण्याचं काम माझ्या राधा राणीनं आणि भगवान कृष्णानं केलं. मंडळी, हा परिणाम कशाचा होता? त्या साधूवर श्रद्धा ठेवली, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचाच मॅसेज म्हणून राधे राधे कृष्ण कृष्ण भजन केलं. आणि त्या 12 वर्षाच्या मुलीचं कल्याण करण्याचं काम साधूच्या दर्शनामुळे माझ्या भगवान कृष्णानं केले. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते,
धन्य का संत भेटी. आपण सुद्धा विश्वासानं, श्रद्धेनं, अंतकरणातल्या भावनेनं जरी आपण नामस्मरण केलं तर भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात येतो आणि आपल्याला परमगतीला नेण्याचं काम करतो. ही 39 दिवस झाले या घटनेला. अशा कितीतरी आत्ताच्या गोष्टी आहेत. ज्यांनी नामस्मरण केलं, ज्यांनी साधूची सेवा केली, त्यांचं कल्याण होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून धन्य काळ संत भेटीन पायी मिठी पडली ते. त्यांचं दर्शन कसे साधू कोणत्या वेशात असताना, आता मोतीराम महाराज आपले बंडी घालायचे, फाटलेलं धोतर होतं, रुमाल कसा तरी होता. पण मोठे मारुतराव महाराज तर घरी गेलेच नाही. महाराज 35 वर्ष दस्तापुराच्या मंदिरात राहिले, मारुतीच्या पद्मावती राहिले, पण एका प्रपंच ताकेला पुन्हा वापस गेले. दिसायला साधू. आता आपल्याला साधू कसे पाहिजे? हेलिकॉप्टर मधून आले की म्हणतात हा आता हे मोठा साधू. आणि पाय पाय चालणारे म्हणतात मग बाबा तुम्ही उद्या या कीर्तनाला. महाराज साधूचं काय लक्षण सांगितलं ज्ञानोबराने ऐका. आमानित्वम मदम भित्वम. आचार्य उपासना या पदा बोलता ज्ञानोबराय म्हणले आथिलीच गुण वानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेची येता रूपांगा. तो गजबजू लागे कैसा, व्याधे रुंदिला मृग जैसा. का पाही तरिता वळसा, दाटला जेवी सत्काराची गोटी. आदरा देईल भेटी, ते मरणाची साठी. नमस्कारिता पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आमुख न व्हावी, सेची लोका मार्गाधारे व्रतावे. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. जनवास्प भूत जात, चातुर्य लपवी. महत्व हरवी, पिशेपण मिरवी. आवडूनी वाचस्पतीने पाडे, सर्वज्ञता जरी जोडे. वेडी माझी दडे हो, महिमे भेने. काय ज्ञानोबरांच्या वयात 13 वाद्यातल्या बघा काय म्हणलो मी. साधूकडे सगळे गुण असताना त्यांना टेलर स्तुती आवडत नाही. काय आमचे गुरुवारी राऊत महाराज, त्यांचे गुरु रामकिसन बाबा येडशीकर, काय शब्द आहेत बघा ज्ञानेश्वरीतले. सत्काराची गोटी आणि आदरा देईल भेटी, ते मरणाची साठी नमस्कार येतात. एवढा अर्थ आहे का? साधूचा सत्कार करायला गेले ना त्यांना वाटते याच्या अगोदर माझं मरण का नाही आलं. गुरुवारी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राव, त्यांचे गुरु रामकिसन भाऊ येडशीकर, त्यांच्या शिष्याने एक मोठा सत्कार ठेवला. आणि दुसरा शिष्य मला महाराज 1.5 लाख लोक येणारे तर तुमचा मोठा सत्कार आहे. तर भगवान रामकिसन भाऊ येडशीकर म्हणले त्याला, म्हणले बाळू ते सत्कार व्हायच्या अगोदर जर मला आज मरण आलं तर किती चांगलं होईल. म्हणजे त्यांना मरण आवडते पण काय आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ज्याला मोठ्याल्या शाली आवडत नाही आणि कोणी हलवून हरिभक्त परायण भागवताचार्य म्हणलं की यांना वाटते मरण आलेलं बरं, त्याला म्हणतात साधू. काय शब्द आहेत. माझे आस्ते पण लोप, नाम रूप हरपो. त्याला वाटते माझं आडनाव समोर येऊ नये, माझ्या नावाचा सुद्धा उच्चार. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकाप्रती. तेच सगळं करतो पण लोकांना म्हणून ते न केलं असं त्याला वाटते. आणि चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरे आवडीने. वाचस्पतीची पाडे, सर्वज्ञता जरी जोडे. वेडी माझी दडी महिमे भेन. त्याला वाटते कोणी माझा सत्कार करू नये, माझा जय जयकार करू नये. आणि आपल्याला वाटते आपण झाडून नाही काढत तरी कोणता सत्कार भेटाव. गाडगे बाबा पुरस्कार मलाच भेटाव. साधू मध्ये ना आपल्यामध्ये एवढाच बदल आहे. साधूला स्तुती आवडत नाही ना आपल्याला स्तुती. साधूला एकांत आवडते ना आपल्याला लोकांत आवडते. एवढा साधू मध्ये ना आपल्यामध्ये काय आहे फरक आहे म्हणलंय. म्हणजे या साधूने आपले मोतीराम महाराज, आपले मारुतराव महाराज, बाळासाहेब महाराज, पौळ सद्गुरू लोकांना जरी त्रास दिला तर त्या साधून कधी रिटर्न गिअर नाही टाकला. माझ्या कन्या, माझ्या मुली मोठं करण्याचं काम त्यांनी केलं. मला काय सांगायचं, हे जे आपले जवळचे पासलेगावकर महाराज, मनीष भाऊ, हे मोठमोठाले साधू आहेत पण ते स्वतः मी साधू आहे असं बोलत नाही. कारण ते काय करतात आपल्याला ओळखायला येत नाही, कारण ते साधेपणाने राहत असतात. बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, हे जे सगळे साधू ऋषी मुनी आहेत ते काय करतात, चातुर्य लपवी, महत्व
आणि पिशे पण मिरवी, असं पिश्यासारखं राहतात. कारण त्यांना वेळ घालायचा नसते कशामध्ये, या लोकांमध्ये. लक्षात तुमच्या आलं. अशा साधूचं दर्शन झालं की धन्य काळ संत भेटीन पायी मिठी पडली ते. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर त्रिविध तपाची झाली बोलवण, त्रिविध तपाची झाली बोलवण, त्रिविध तपाची झाली बोलवण, त्रिविध तपाची झाली बोलवण. टाळी वाजवा. त्रिविध तपाची झाली बोलवण, त्रिविध तपाची झाली बोलवण. त्रिविध तपाची झाली बोलवण, 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 त्रिविध तपाची झाली बोलवण. देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे. त्यांच्या चरणाचं दर्शन झालं की आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक तिन्ही तापाचा काय होतो, नाश होतो. त्रिविध तापाची झाले बोलवण आणि देखिल्या चरण धन्य काळ संत भेटीन पायी मिठी पड. आणि पायाचा फार महिमा आहे बरं का. आता काय झाले, पाया पडायची सवय लागली. आपण विदेशातून अमेरिकेचा मेसेज आणलाय, हॅलो आणि हाय हाय आणि बाय बाय. आता लहान लहान लेकर डॉक्टर साहेब पायाच पडून झाले. कोणत्या गावाला गेलो ना, त्याची माय म्हणजे पाया पड, ते म्हणले लांबूनच महाराज बाय, मला जमला आता. असे खतरा लेकर जनाबाई. त्या नांदेडच्या खाली माझं काल्याचे कीर्तन, नांदेडच्या खाली काल्याचे कीर्तन, आणि नंतर मला आंध्रात जायचं होतं 35 किलोमीटर. मला वापस जाण्यापेक्षा आपण इथं आराम करून पुढे जावं. काल्याचे कीर्तन झालं, महादेवच्या मंदिरात 2-4 लेकर घरचे, ते माणूस मला चला मंदिरात झोप मिळाला. चला, उन्हाळ्याचे दिवस, शर्ट काढा असं खुंटीला अडकलं आणि घर झोपणार तितक्या ते घरचं पोरग आलं, माझ्या बुटात पाणी वाचलं नाही, ट्रॅक्टर खेळायला. आणि मामा ते बूट फाडेन. ते म्हणले महाराज ते चित्र लेकर आपलं नाहीच. आणि मग तुमचं कुठे आहे, ते काय तुमच्या खिशातलं पाकिट काढून गेलंय पहा. आता पहिले लक्ष्मण राज वकील हुशार होते, वकिलापेक्षा पोरं हुशारांना, पोरापेक्षा म्हाताऱ्या बाया हुशार झाल्या. कारण ते टीव्ही बघू बघू काय करा, 4 दिवस सासूची त्याच्या लय हुशार झाल्या. अहो आता महिन्याखालची घटना, किती म्हाताऱ्या बाया हुशार. आपली हैदराबाद बँक आहे ना, हैदराबाद बँकेमध्ये 1.5 महिन्याखाली एक 80 वर्षाची आजी आली. 80 वर्षाची आजी आली, ते केसही चकलेले, लुगडं फाटलेलं आणि हातात खताची थैली. बँकेत आली, ते मॅनेजर म्हणलं आजी व्हा बँकेच्या बाहेर. म्हणजे काहून, म्हणजे इथे 10 रुपये भेटत नाही, व्हा बाहेर. आजीनं सांगितलं 10 रुपये माग घालणार आले तुला, मग मी बँकेत पैसे भरायला आले. आणि मॅनेजर म्हणलं आजी तुमच्याकडे किती पैसे आहेत, म्हणजे 30 लाख. मॅनेजरने 3 गिलास पाणीच पिला आणणार. म्हणलं काय शेतीकडे रोटच का पेन्शन आहे, कशाचे पैसे आहेत. बापू इकडे लक्ष आहे. आजीनं सांगितलं जास्त शहाणपणा करू नको, माझ्या बुद्धीचे पैसे आहेत, माझ्या मेहनतीचे पैसे. म्हणजे आजी तुम्ही काय काय मेहनत करतात. आजीनं सांगितलं माझ्या बुद्धी असे मी पैंजा लावते. लोक पैंजा आपल्या परभंजात तट म्हणतात, पैंजा लावून लावून 30 लाख रुपये जमा केले. एवढे हुशार आहेत म्हणजे परभंजिल्यात, हिंगोलीत माझे कोण हुशार नाही. मॅनेजर म्हणला माझं पैन लावता का, हा तुझ्यासोबत सांग केवढा. म्हणजे 1-1 लाख रुपयानं लागली पैंज. म्हणजे काय आजी पैंज. आजीनं सांगितलं मॅनेजर तुमच्या डोक्यावरले केस आहेत ना, केस हे काय ओरिजिनल नाहीत, हे डुप्लिकेट आहेत, हे मुंबईचा टोप आणून बसलेला आहे. अहो आजी ओरिजिनल, आजी म्हणजे डुप्लिकेट, ओरिजिनल डुप्लिकेट. लागली 1-1 लाखाची पैंज. आजी म्हणली उद्या 11 वाजता वकील आणते, सिद्ध करून दाखवते डोक्यावरले केस कसे आहेत, डुप्लिकेट. होय मला मात्राचे काय 50 पैसे संपले का, ओरिजिनल आहेत. आजीनं 11 वाजता वकील आणला. बघा आता माझ्याकडे वकील असा उभा केला, मॅनेजर असा उभा केला, आणि आजीनं सांगितलं वकील साहेब मॅनेजरचे डोक्यावरले केस डुप्लिकेट आहेत. मॅनेजर म्हणला वकील साहेब ओरिजिनल आहेत, डुप्लिकेट ओरिजिनल.
आजी म्हणली मला असे लुचून बघू दे, ते मला उपटून बघा नाही तर लुचून बघा. 1,00,000 प्रश्न होता ना. असा वकील उभा केला, मॅनेजर जवळ घेतला, आजीने असे केस धरले, जोरात लुचू लागली. जशी लुचू लागली आणि बाजूचा वकील होता ना, वकील ते दनादन भितडाला हाणून घेऊ लागला. ते मॅनेजर म्हणला आजी हा वकील काऊन हाणून घ्यायला भितडाला. आजीने सांगितलं तुझ्यासोबत 1,00,000ची पैंज लावायच्या अगोदर मी वकिलासोबत 5-5 लाखाची पैंज लावली होती की मी तुझ्या बँकेत येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरले, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. बघा या म्हाताऱ्या. याला काय विचारलं काय कमी राहिली नाही. पण ज्या दिवशी गोविंद महाराज साधूचं दर्शन झालं, वेदांत दाजी तो धन्यच का झाला. धन्य काळ संत, धन्य धन्य आज दिन संत दर्शनाचा. दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मेचा सीन गेला. वा धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते. साधूच्या दर्शनाचा हा परिणाम आहे. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. संदेह कोणते? देव सगुण आहे का देव निर्गुण आहे? देव लहान आहे का देव मोठा आहे? देव व्यापक आहे का देव एक दिशी? देव कसाच नाही, जसा भाव तसा देव. अंतकरण जसा भाव असेल तसा भाईन भक्ती भक्ती विन मुक्ती. ओहो भाईन भक्ती भक्ती विन मुक्ती. भाईन भक्ती भक्ती विन मुक्ती. ओहो भाईन भक्ती भक्ती विन मुक्ती. 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 कळण मला समजन. जमला आता का चांगलंय. वा यारे यारे तुका म्हणे ते भजन प्रमाण आहे का. संदेहाची, संदेह म्हणजे काय? संशय. संशय म्हणजे आखांता आता सांगितलं देव सगुण आहे का निर्गुण आहे? जसा अंतकरणात भाव आहे तसा देव आहे. भावे जैसा तैसा हरी. यशोदा मायला वाटलं देव लहान आहे, देव लहान झाले. सुदाम देवाला वाटलं माझा मित्र आहे, मित्र झाले. जसा भाव असेल तसा देव. म्हणून
संदेहाची सुटली गाठी. एकच शब्द वचनी शब्द बरं का टेलर. संदेहाची सुटली गाठी. आणि झालो पोटी शीतळ. शीतळ म्हणजे पोट शब्दाचा अर्थ आहे मन माझं काय झालं शीतळ झालं. भव नदीचा झाला थारा या उत्तरा प्रसादे साधूची भेट झाली. आणि दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया अशी भव नदी असणारी माया नदी असणारी हे पलीकडे नेण्याचं काम एक तर साधू करतात नाही तर सद्गुरू करतात. सद्गुरू तुम्हाला तर महिलांना काय माहित होतं अहम ब्रह्मास्मिन तत्वमसीन मी तो वासुदेव तत्वता जीव ब्रह्मेव नापराहा परापश्यंती मध्यमा वैखरीन ज्या वाण्या सांगितल्या जे कशामुळे माहीत झालं गुरुनं आपल्याला सांगितल्यामुळं. मग त्या ठिकाणी भव नदीचा झाला थारा या उत्तरा प्रसादे. साधूचा ज्ञानाचा प्रसाद असतो. साधूकडे दुसरं काय नसते. त्यांच्या मुखातला काय घ्यायचा आपण आता ज्ञानाचा प्रसाद घ्यायचा असतो. सहज बोलणे हित उपदेशन करुणी सायास. एक तर काय करतात साधू सहजपणे आपल्याला करून दाखवतात नाही तर वाणीच्या शब्दाने आपला उद्धार होत असतो. आता एक आता विवेकानंद स्वामीची जिजामातेची जयंती झाली. गाडगे बाबा आताच म्हणजे गाडगे बाबा बोलण्यापेक्षा त्यांचा एकच जप होता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. बघा आता हे शाळातले पोरायला नाव माहिती त्यांचे. गाडगे बाबा अमरावती जिल्ह्यामध्ये जन्मला. मुलीचं लग्न केलं तेव्हा असं होतं मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की मग मद्यपान करायचं मांसाहार करायचा. पहिल्यांदा गाडगे बाबांना सांगितलं हे बंद केलं आणि मग जिलेबी पेढा वाटायला सुरुवात केली. आणि काय गाडगेबाचा त्याग होता. सरपंच गावात जायचं त्यांच्या कमरेला बांधलेला असायचा झाडू आणि हातात असायचं गाडगं. मग त्यांचं नाव काय पडलं त्यांचं नाव होतं डेबूजी पण त्यांचं नाव गाडगे बाबा का पडलं सतत त्यांच्या हातात काय असायचं गाडगं. काय त्यांचा मेसेज आहे बघा. ज्या गावात गेले अख्खं गाव झाडून काढायचं 12 तासात. मंदिर झाडून काढायचे मूर्ती धुवून काढायची आणि मग विहिरीला जायचं आंघोळ करायची मारुतीच्या मंदिरात जायचं सगळ्या लोकांना बोलवायचं आणि तिथे जाऊन कीर्तन करायचं. दिवसभर गाव स्वच्छ करायचं आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करायचे मंडळी. नाशी गाडगे बाबा तर गाडगे बाबा ज्यावेळेस 12 वर्षाचे असताना त्यांचं नाव डेबूजी. दुसऱ्याची तर कामाला होती. 12 तास काम केलं. हात पाय धुतले. दिवाळीचा पहिला दिवस होता. घरी काहीच नव्हतं खायला. उभा टाकले खांबाला टेकन देऊन. जो मालक होता गाडगे बाबाचा त्यानं पूर्णाच्या पोळ्या घेतल्या त्याच्यावर छटाकभर तूप टाकलं आणि तुपाची वाटी बाजूला ठेवली. हे डेबूजी बघू लागले. आता वराडी भाषेत ते अमरावती. ते मालक म्हणला काय बघून राहिला बे. ते म्हणले तुम्ही काय खाल्लात म्हणजे पूर्णाच्या पोळ्या आणि तूप. मला ते खायचं म्हणजे तुला हे खायचंय का ये पुढं. पुढं गेला हात पुढं कर. आता हे 12 वर्षाचे गाडगे बाबा यांना वाटलं हातामध्ये पूर्णाची पोळी तूपच वाढायचं का. डोळे झाकलेले होते. समोर हात केला तो आतमध्ये गेला ताट बाजू गेला बोराटीची काठी आणली आणि 3 छड्या मारल्या. सगळ्या काट्या मारा हाताला गुंतल्या. नदीवर गेले आणि एक एक काटा काढू लागले. एक जण मला काय करून राहिला डेबूजी म्हणले पूर्णाच्या पोळ्यान तूप खाऊन राहिलो जी. त्यांनी म्हणले नाही की माझ्या मालकानं. आणि तेच गाडगे बाबा ज्यावेळेस सगळे महाराष्ट्रात गाजले महाराज हजारो लोक यायचे. बाबा आमच्या इथे कीर्तन चाला. आमच्या एक उद्योगपती आला फार मोठा. बाबा आमच्या इथे कीर्तन चाला. म्हणजे तुझ्या इथे कीर्तनाला येतो मी पण पूर्णाच्या पोळ्या आणि गावरान तूप सगळ्या गावाला द्यावा. आता म्हणजे गावाला नाही 50 गावचे लोक बोलवतो. त्यानं 50 गावच्या लोकांना पूर्णाच्या पोळ्या आणि गावरान तूप केलं. गाडगे बाबाच्या गावाला कीर्तन